रात्रीचे 1:30 वाजले आहेत आणि मी पुस्तक वाचत बसले आहे हॉलमध्ये. मुलं झोपलेत वरती. ह्याचं कारण का माहिती आहे, सचिन येणार होता आणि त्यासाठी मला झोप लागत नव्हती. म्हटलं काहीतरी चांगलं करावं, म्हणजे काय पुस्तक वाचत बसले. रात्रीचे 2:30 वाजले होते. फायनली सासू सासरे आणि सचिन आला होता आणि पटकन सगळं आवरून झोपलो. आणि आज नागपंचमी निमित्त सकाळी उठून देवपूजा वगैरे करून घेतली. आणि हो, सैलानी बाबाला मी कुंकू लावत असते. आज 12 वर्ष झाले, काहीच प्रॉब्लेम आलेला नाही आहे. तुम्ही पण लावा जर तुमची श्रद्धा असेल तर. त्यानंतर बघा मंडळी, सकाळी नाश्त्याला मी इडली केली होती आणि मी विकतचंच पीठ आणलेलं, त्यामध्ये थोडंसं इनो टाकला. आणि मला माहिती आहे इनो हेल्दी नाही आहे, पण म्हटलं ठीक आहे असू दे आता, थोडीशी स्पॉन्जी होण्यासाठी. त्यानंतर चटणी वाटून घेतली. मिक्सर खराब झालं होतं म्हणून शेजारच्या ताईकडनं चटणी वाटून घेतली होती. मस्तपैकी आपला छान नाश्ता तयार झालेला. पण ब्रेकफास्ट मी काही केला नाही, कारण की कामं खूप सारे होते. ताटं वगैरे स्वच्छ करून घेतली आरतीचे वगैरे, कारण सचिनचं ऑप्शन पण करायचं होतं. रात्रीचे 2:30-3 वाजेपर्यंत जागी असल्यामुळे थोडंसं ॲसिडिटी झाल्यामुळे डोकं खूप दुखत होतं. त्यात आणि शिवचरण शाळेत जायला इतका दमवत होता, मी तुम्हाला काय सांगू. वैष्णवी नटली होती, कारण का तर तिच्या आजोबांनी तिच्यासाठी चॉपस्टिक आणले होते आणि मी इथे सचिनचं ऑप्शन केलं. आणि हा आता ड्रेसवरनं प्लीज ट्रोल करू नका, कारण की पंजाबी ड्रेस आणि ते घालायला वेळ नव्हता. त्यानंतर आई बाबा आणि सचिन निघाले होते त्र्यंबकेश्वरला. मला वेळ नव्हता, कारण की का तर शिवचरण शाळेत गेलेला. आणि काल तुम्ही सजेस्ट केलं होतं ना मला झाड घे, तर मी गुलाबाचं घेतलं, तुळस घेतली, पाम ट्री घेतला आणि बरेचसे झाडं घेतले, जे तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्कीच कळेल. थँक्यू.